अक्कलकोटमध्ये कोणी कोणत्याही धर्माचा असो वा जातीचा असो, सर्वांचे एकच दैवत, ते म्हणजे स्वामी महाराज होय. एकदा मोहरमच्या दिवसात स्वामी महाराज खाजा पीराच्या दर्ग्यात बसलेले होते. त्यावेळी एक मुस्लिम शिपाई हातात तबक घेऊन फकिरी मागण्यासाठी निघाला. स्वामी महाराज येथेच आहेत असे समजतात तो स्वामींच्या दर्शनासाठी आला. त्याने स्वामींच्या समोर तबक ठेवले. इतक्यात स्वामींनी समोर ठेवले तबक आपल्या हातात घेतले आणि त्यातील 5-6 पैसे हातात घेऊन मोजू लागले. स्वामी बोलू लागले, 1 2 3 आणि पैसे मोजून पुन्हा तबकात टाकावे. असे अनेक वेळा करत असताना पैशांची गणती वाढू लागली. गणती 15 झाली, 16 झाली, 17 झाली, 20 झाली. थोडक्यात तबकात पैसे वाढू लागले आणि हा सर्व प्रकार सर्व लोक बघत होते. पण ह्या शिपायाला काही राहवले नाही आणि तो मोठ्याने बोलला, महाराज पैसे जमे लगे, महाराज पैसे जमे लगे. त्याने असे बोलताच स्वामींनी आपला हात आखडता घेतला आणि तबक खाली ठेवले. चमत्कार झाला. तबकातील पैसे पूर्ववत झाले आणि मोजून बघितले तर त्यात पुन्हा 5-6 पैसेच निघाले. तर मंडळी, या कथेतून आपल्याला हाच बोध मिळतो की जिथे स्वामी स्पर्श होतो तेथे भरभराटी होतेच. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.